या लोकांनी काल सांगितलं की त्यांना समज दिली आणि दिलगिरी व्यक्त केल्याच्या नंतर त्यांना माफी दिली. पुन्हा आणखी समजलं की शिंदे गटाच्या मंत्र्याचे आधी राजीनामे घ्या, मगच आमच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे मंत्र्याचे राजीनामे दिले जातील. म्हणजे लहान लेकरासारखा खेळ या लोकांनी राज्यकर्त्यांनी लावलेला आहे. कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. मुख्यमंत्री का हतबल झाले हेही माहीत नाही. शेवटी सर्वोच्च पद हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता. आज या दिवसापासून आमचा आणि अजित पवारांवरचा विश्वास उडालेला आमचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अजितदादा पवार यांच्यावरचा विश्वास उडालेला. त्या अजित पवारांकडून पाठीमागच्या काळामध्ये धरण कोरडं होतं, त्या धरणात लघुशंका करू का, म्हणजे त्यांनी ती वेगळ्या भाषेत वापरलं, पण तो शब्द मी वापरणार नाही, कारण आम्ही संवैधानिक शब्दाचा वापर करणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही काही बोलायला चालतं, तुम्ही शेतकऱ्यांचे पूर्ण निवेदन द्यायला आणि त्यांना मारण्यात चालतं, परंतु आम्ही त्या चुका करणार नाही. जर दादाच अशा चुकीच्या शब्दाचे वापर करत होते पाठीमागच्या काळात, मग तुमचे मंत्री का करणार नाही? म्हणून आम्हाला असं समजलं की हे तुम्ही सगळे एका बाळाची मणी आहात. फक्त एक मणी मोठा आहे त्यातला, गुरुमणी म्हणतो आपण त्याला. तो गुरुमणी म्हणजे अजितदादा पवार. मग त्याच्यात आता कोकाटे आहेत, सत्ताधारी पक्षातले जेवढे तिन्ही पक्षातले लोक आहेत, ते सगळे लोक तसे माळ पूर्ण कंप्लेंट व्हायची आहे.